Today we are going to learn the second mathematics second part. Its first chapter is differential equation. See here. Now in this differential equation, let us study derivative of composite functions, geometrical meaning of derivative. Now first we see what is the definition of derivative. The derivative of f of x with respect to x at x equal to a is given by f dash a equal to limit h tends to 0 f of a plus h minus f of a divided by h. तर आपल्याला पहिल्यांदा फर्स्ट प्रिन्सिपलची डेफिनेशन ऑफ डेरिव्हेटिव्ह पाहावं लागेल. तर ती अशी आहे, एफ डॅश ए इक्वल टू म्हणजे इथं फंक्शन हे फंक्शन एकची व्हॅल्यू ही ॲट कोणत्या पॉईंटला दिलेली आहे, ए इक्वल एक्स इक्वल टू एला. तर डेफिनेशन आपल्याला ह्या पद्धतीने लिहिता येते. करेक्ट. हे बघा इथं ही डेफिनेशन लिहिलेली आहे त्यांनी. एफ डॅश ए इक्वल टू लिमिट एच टेन्स टू 0 एफ ऑफ ए प्लस एच मायनस एफ ऑफ ए डिवाइड बाय एच लिमिट एच टेन्स टू 0. Second is like this. The derivative can also be defined f of x at any point. म्हणजे डेरिव्हेटिव्ह कुठल्याही पॉईंटला जर डिफाईन करायचं असेल, समजा f of x at any point x on the open interval, तर आपल्याला त्याची डेफिनेशन ह्या पद्धतीने देता येईल. If the function is given as y equal to f of x, then and its derivative is written by. आता इथं एफ डॅश एक्स दिलेला आहे, तर हे एफ डॅश एक्स ऐवजी हे लेबनिज नोटेशन वापरायचं. म्हणजे याचा अर्थ काय होतो, डी वाय बाय डी एक्स मीन्स वाय इज अ डिफरन्शियल फंक्शन्स ऑफ एक्स. अँड हे असंही लिहिलं जातं किंवा एफ डॅश एक्स म्हणजे एफ ऑफ एक्स फंक्शन वाय इक्वल टू एफ ऑफ एक्स असेल, तर याचं डेरिव्हेटिव्ह लिहिताना आपण एफ डॅश एक्स इक्वल टू डी वाय बाय डी एक्स विथ रिस्पेक्ट टू एक्स. थर्ड, for a differential functions y equal to f of x, here x is a small increment delta x in a x and the corresponding increment y is delta y. Then delta y divided by delta x limit delta x tends to 0 equal to dy by dx. आता हे इथं लेबनिज नोटेशन वापरलेलं आहे, म्हणजेच डेल्टा y बाय डेल्टा x हे स्मॉल इन्क्रिमेंट आहेत y विथ रिस्पेक्ट टू x. देन लिमिट डेल्टा एक्स टेन्स टू 0, तर याच्याऐवजी आपल्याला डी वाय बाय डी एक्स असं सुद्धा म्हणता येतं. म्हणजे हे लेबनिज नोटेशन वापरलेले आहेत. मग रूल्स ऑफ डिफरन्शिएशन काय आहेत, तर पहिला रूल आहे आपला, समजा यू अँड व्ही आर डिफरन्शियल फंक्शन्स ऑफ एक्स. म्हणजे यू आणि व्ही हे जर डिफरन्शिएबल फंक्शन असतील एक्सचे, तर आपल्याला पहिला रूल ऑफ डिफरन्शिएशन घेता येईल. म्हणजे पहिला म्हणजे काय, त्याच्यात सम आणि डिफरन्स. म्हणजे दोन फंक्शनची बेरीज असेल किंवा दोन फंक्शनची वजाबाकी असेल, तर आपल्याला सरळ लिहिता येतं की डी वाय बाय डी एक्स इक्वल टू डी यू बाय डी एक्स प्लस मायनस डी यू बाय डी एक्स. प्लस असेल तर प्लस घ्यायचं, मायनस असेल तर मायनस घ्यायचं. हा फर्स्ट रूल आहे. सेकंड, प्रॉडक्ट असेल, दोन फंक्शनचा प्रॉडक्ट असेल. आता इथं यू आणि व्ही हे एक्सचेच फंक्शन आहेत, म्हणून वाय इज अ डिफरन्शियल फंक्शन्स ऑफ एक्स. देन डी वाय बाय डी एक्स इक्वल टू यू डी व्ही बाय डी एक्स प्लस व्ही डी यू बाय डी एक्स. हा झाला प्रॉडक्टचा रूल ऑफ डिफरन्शिएशन. नेक्स्ट क्वेश्चन म्हणजे भागाकार असेल यू डिवाइड बाय व्ही, तर इथं व्ही इज नॉट इक्वल टू 0. देन डी वाय बाय डी एक्स म्हणजे डिफरन्शिएट दिस म्हणजे डी वाय बाय डी एक्स इक्वल टू व्ही डी यू बाय डी एक्स मायनस यू डी व्ही बाय डी एक्स डिवाइड बाय व्ही स्क्वेअर. हिअर व्ही स्क्वेअर इज नॉट इक्वल टू 0. हे अशा पद्धतीने आपल्याला रूल्स ऑफ डिफरन्शिएशन पाहता येतात. त्यानंतर आहे डेरिव्हेटिव्ह ऑफ सम स्टँडर्ड फंक्शन्स. आता काही स्टँडर्ड फंक्शन आहेत, त्यांचं डेरिव्हेटिव्ह काय असतं बघा. इथं आता वाय इक्वल टू एफ ऑफ एक्स दिलेला असेल, तर याचा एफ डॅश एक्स काय येणार आहे, वाय इज अ डिफरन्शियल फंक्शन्स ऑफ एक्स म्हणून डी वाय बाय डी एक्स. कॉन्स्टंट फंक्शन असेल, एफ ऑफ एक्स इक्वल टू कॉन्स्टंट फंक्शन असेल, तर कॉन्स्टंट फंक्शनचं डेरिव्हेटिव्ह 0 असतं. पॉवर फंक्शन असेल, एक्स रेस टू एन असेल, तर एन एक्स रेस टू एन मायनस 1. किंवा फंक्शन 1 डिवाइड बाय एक्स असेल, तर मायनस 1 डिवाइड बाय एक्स स्क्वेअर. हे त्यांचे डेरिव्हेटिव्ह दिलेले आहेत. म्हणजे हे स्टँडर्ड फंक्शन असे असतील, किंवा 1 डिवाइड बाय पॉवर फंक्शन असेल,
तर -n डिवाइड बाय एक्स रेस टू n मायनस 1 किंवा स्क्वेअर रूट ऑफ एक्स असेल तर याचं डेरिव्हेटिव्ह घेताना 1 डिवाइड बाय 2 स्क्वेअर रूट ऑफ एक्स. साइन एक्स असेल तर त्याचा डेरिव्हेटिव्ह कॉस एक्स, कॉस एक्स असेल तर त्याचा डेरिव्हेटिव्ह साइन एक्स आणि टॅन एक्स असेल तर त्याचं डेरिव्हेटिव्ह सेक स्क्वेअर एक्स. सिमिलरली द अदर टेक्नोमॅटिक फंक्शन सेक एक्सचं डेरिव्हेटिव्ह सेक एक्स इंटू टॅन एक्स, कोसेकचं डेरिव्हेटिव्ह मायनस कोसेक एक्स इंटू कॉट एक्स, कॉटचं डेरिव्हेटिव्ह मायनस कोसेक स्क्वेअर एक्स आणि ई रेस टू एक्सचं डेरिव्हेटिव्ह ई रेस टू एक्स असतं. ए रेस टू एक्सचं डेरिव्हेटिव्ह घ्यायचं असेल तर इथं ए रेस टू एक्स लॉग एक्स, इथं ए हा आर्बिटरी कॉन्स्टंट आहे किंवा लॉग एक्स असेल फंक्शन तर त्याचं डेरिव्हेटिव्ह 1 डिवाइड बाय एक्स आणि लॉग एक्स टू द बेस ए असेल तर त्याचं डेरिव्हेटिव्ह येतं 1 डिवाइड बाय एक्स लॉग ए. अशा पद्धतीने आपल्याला डेरिव्हेटिव्ह ऑफ सम स्टँडर्ड फंक्शन म्हणजे ज्यावेळेस आपल्याला फंक्शनचं डेरिव्हेटिव्ह काढायचं असतं त्यावेळेस तुम्हाला हे स्टँडर्ड फंक्शनचं डेरिव्हेटिव्ह माहिती असणं आवश्यक आहे आणि हे आपण 11व्या इयत्तेत शिकलेलो आहेत. म्हणून इथं काय आपल्याला डेरिव्हेटिव्ह पॉवर फंक्शनचं एन एक्स रेस टू एन हेच आहे का ते जर काढायचं असेल तर आपल्याला 11व्या इयत्तेच्या याच्यात जावं लागेल. म्हणजे 11व्या इयत्तेत आपण फर्स्ट प्रिन्सिपलच्या साहाय्याने स्टँडर्ड फंक्शनचे डेरिव्हेटिव्ह काढलेले आहेत. त्याच पद्धतीने पुढे पार्ट येतो डेरिव्हेटिव्ह ऑफ कंपोजिट फंक्शन. म्हणजे कंपोजिट म्हणजे काय, फंक्शन ऑफ अनदर फंक्शन, म्हणजे फंक्शन मल्टिप्लाइड बाय फंक्शन असतील तर. मग आता त्याच्यावर एक थेरम आहे. तो थेरम असा आहे, इफ y इक्वल टू एफ ऑफ यू इज अ डिफरन्शियल फंक्शन्स ऑफ यू अँड यू इक्वल टू जी ऑफ एक्स. म्हणजे इथं y हा यूचं फंक्शन असेल आणि यू हे जीचं फंक्शन असेल, इज अ डिफरन्शियल फंक्शन्स ऑफ एक्स सच दॅट बोथ y and u is also differential functions of x such that the composite functions y equal to f of g of x is a differentiable functions of x. Then तर dy by dx equal to dy by du क्रॉस du by dx. बघा इथं चेन फॉर्म होते. म्हणजे y हे एक्सचं फंक्शन आहे तर त्याच पद्धतीने y is a differential functions of u and u is a differential functions of x. Ultimately y is a differential functions of x. म्हणून इथं चेन फॉर्म होते. म्हणून ह्या थेरमला चेन रूल असे सुद्धा म्हणतात. तर आपण शेवटी बघणारच आहोत ते आता प्रूव्ह द्यायचं असेल तर याचं पहिल्यांदा आपल्याला फंक्शन काय दिलेले आहेत ते आपल्याला घ्यावं लागणार आहेत. थेरममध्ये दिलेले आहेत y इक्वल टू एफ ऑफ यू आणि u इक्वल टू जी ऑफ एक्स. वी अज्युम u इज नॉट अ कॉन्स्टंट फंक्शन. लेट देर बी द स्मॉल इन्क्रीमेंट इन द व्हॅल्यू ऑफ x एज डेल्टा एक्स, देन delta u and delta y are the corresponding increment in u and y respectively. म्हणजे ज्यावेळेस आपण हे फंक्शन कन्सिडर करतो त्यावेळेस y हा स्मॉल चेंज होतो, त्याच पद्धतीने u सुद्धा चेंज होतो आणि x सुद्धा चेंज होतो. त्यांचं स्मॉल इन्क्रीमेंट दिले आहेत किंवा बाय स्मॉलर व्हॅल्यू डेल्टा एक्स, डेल्टा यू, डेल्टा वाय लाईक दिस. Here delta x, delta u and delta y are small increment in x, u and v. बघा मगाशीच मी सांगितलं की ते स्मॉल इन्क्रीमेंट करायचे आहेत तर ते ह्या पद्धतीने स्मॉल इन्क्रीमेंट होतात. म्हणून इथं डेल्टा एक्स, डेल्टा यू अँड डेल्टा वाय इज नॉट इक्वल टू 0. ते 0 नसतील म्हणजे 0पेक्षा वेगळी व्हॅल्यू असेल त्याची. मग आता आपल्याला हा थेरम प्रूव्ह करायचा असेल तर आपल्याला कन्सिडर करावं लागेल डेल्टा वाय बाय डेल्टा एक्स इक्वल टू डेल्टा वाय बाय डेल्टा एक्स. आता इथं डेल्टा वाय बाय डेल्टा एक्सला न्यूमरेटरला डेल्टा यूने आणि डिनॉमिनेटरला डेल्टा यूने डिवाइड करायचं, मल्टिप्लाय आणि डिवाइड आणि रिअरेंज करायचं. डेल्टा यू वाय बाय डेल्टा यू आणि डेल्टा यू बाय डेल्टा एक्स. बघा हा डेल्टा यू आणि डेल्टा यू हा आपण मल्टिप्लाय आणि डिवाइड केलेला आहे, फक्त तो रिअरेंज करून घेतलेला आहे. त्याच पद्धतीने पुढे टेकिंग द लिमिट ॲज डेल्टा एक्स टेन्स टू 0 ऑन बोथ साईड वी गेट. आता मगाशी जे घेतलं होतं आपण रिअरेंज केलेलं होतं किंवा कन्सिडर केलं होतं की डेल्टा वाय बाय डेल्टा एक्स, तर त्याचं लिमिट घ्यायचं बोथ साईडला ॲज डेल्टा एक्स टेन्स टू 0. तर लिमिट घेताना आपल्याला ह्या पद्धतीने येईल डेल्टा वाय बाय डेल्टा एक्स लिमिट एक्स टेन्स टू 0. त्याच पद्धतीने LHS सुद्धा ह्या पद्धतीने लिमिट घ्यायचं दोघं बाजूंचं. लिमिट घेतल्यानंतर इथं डेल्टा एक्स टेन्स टू 0 म्हणजे याचा अर्थ काय आहे की डेल्टा एक्सची व्हॅल्यू जवळजवळ 0 आहे किंवा डेल्टा यूची व्हॅल्यू सुद्धा काय येणार आहे, जवळजवळ 0 येणार आहे, बिकॉज यू इज अ कंटिन्युअस फंक्शन्स ऑफ एक्स. म्हणून आपल्याला ह्या पद्धतीने लिहिता येईल ते. इथं आता आपल्याला वरती डेल्टा एक्स टेन्स टू 0 घेतलेलं आहे आणि डेल्टा वाय बाय डेल्टा यू म्हणजे वाय इज डिफरन्शियल फंक्शन्स ऑफ यू आहे. म्हणून इथं डेल्टा एक्स इज रिप्लेस बाय डेल्टा यू बिकॉज
delta x tends to 0 and delta u tends to 0, both the value nearer and nearer to 0, that is we reply here delta x is replaced by delta u. म्हणून इथं तुम्हाला लक्षात येईल की इथं डेल्टा एक्स आहे आणि इथं डेल्टा यू आहे. तर इथं असं काय आहे की दोघांच्या व्हॅल्यू जवळजवळ 0 आहेत, म्हणून इथं वाय द डिफरन्शियल फंक्शन्स ऑफ यू आहे, म्हणून इथं डेल्टा यू टेन्स टू 0 घेतलं, म्हणून त्याला आपण पहिलं इक्वेशन दिलं. त्यानंतर सिन्स वाय इज अ डिफरन्शियल फंक्शन्स ऑफ यू, म्हणजे वाय हा डिफरन्शियल फंक्शन्स ऑफ यू असेल आणि यू इज अ डिफरन्शियल फंक्शन्स ऑफ एक्स. बघा इथं वाय इज अ डिफरन्शियल फंक्शन्स ऑफ यू अँड यू इज अ डिफरन्शियल फंक्शन्स ऑफ एक्स. तर आपल्याला इथं लेबनिझ नोटेशन लिहावं लागेल. बघा वी हॅव लिमिट डेल्टा यू टेन्स टू 0 डेल्टा वाय बाय डेल्टा यू इक्वल टू डी वाय बाय डी यू, आणि सेकंड लिमिट डेल्टा एक्स टेन्स टू 0 डेल्टा यू बाय डेल्टा एक्स इक्वल टू डी यू बाय डी एक्स. हिअर वाय इज अ डिफरन्शियल फंक्शन्स ऑफ यू अँड यू इज अ डिफरन्शियल फंक्शन्स ऑफ एक्स. तर आपल्याला लेबनिझ नोटेशन ह्या पद्धतीने वापरता येईल. मग इक्वेशन फर्स्ट आणि सेकंड आपण असं जर घेतलं की फ्रॉम इक्वेशन फर्स्ट अँड सेकंड, तर आपल्याला काय भेटणार आहे, एल एच एस ही एक्झिस्ट होते म्हणून आर एच एस सुद्धा एक्झिस्ट होणार आहे. बघा इथं एल एच एस काय घेतले आपण, डेल्टा डी वाय बाय डी यू घेतलं, म्हणजेच डेल्टा वाय बाय डेल्टा यू हा लिमिट डेल्टा यू टेन्स टू 0 आहे, म्हणून त्याच्याऐवजी डी वाय बाय डी यू लिहिलं आहे, आणि इथं सुद्धा डी यू बाय डी एस घेतलेलं आहे. मग इक्वेशन थर्ड त्याची आर एच एस एक्झिस्ट आहे आणि ती फायनाईट आहे, इम्प्लाइज एल एच एस ऑफ थर्ड इज ऑल्सो एक्झिस्ट अँड इज इन फायनाईट. मग लिमिट आपल्याला लिहिता येईल डेल्टा वाय बाय डेल्टा एक्स इक्वल टू डेल्टा एक्स टेन्स टू 0 इक्वल टू डी वाय बाय डी एक्स. म्हणजे गेल्या स्टेपमध्ये आपल्याला आर एच एस एक्झिस्ट होत असेल तर एल एच एस सुद्धा एक्झिस्ट होते, म्हणून तिथं डेल्टा वाय बाय डेल्टा एक्स लिमिट डेल्टा एक्स टेन्स टू 0 याला रिप्लेस करायचा आणि डी वाय बाय डी एक्स टाकायचा ह्या पद्धतीने. मग इक्वेशन थर्ड काय होणार आहे बघा, then equation third becomes dy by dx equal to dy by du क्रॉस du by dx ह्या पद्धतीने होईल. मग आता याच्यामध्ये आपल्याला नोट्स घेता येतील. नोट्समध्ये देताना पहिली नोट्स अशी आहे की y हे यूचं फंक्शन असेल आणि u हे v हे यूचं फंक्शन असेल तर आपल्याला इथं लिहिता येईल. बघा y इज अ फंक्शन्स ऑफ u, v इज अ फंक्शन्स ऑफ u and u is a functions of x. Ultimately the change is form, y is a u, v is a u and u is a x. अशा पद्धतीने चेंज फॉर्म होते. त्याच पद्धतीने सेकंड सुद्धा आपल्याला घेता येईल. इफ y सेकंड नोट, इफ y is a differential functions of u1 dash 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 ui is a differential functions of ui plus 1 for I is a integer, then value is 1 2 3 n minus 1 and un is a differential functions of x. then तर आपल्याला इथं प्रत्येकाला चेंज करता येईल. u1 is a differential functions of u2 is differential function of u3 dash dash dash. ह्या पद्धतीने आपल्याला nth फंक्शन असतील तर त्यांचं डेरिव्हेटिव्ह आपल्याला काढता येईल बाय युजिंग चेंज रूल. मग असं ज्या वेळेस लिहितो आपण त्याला म्हणायचं दिस रूल इज ऑल्सो नोन ॲज चेन रूल. म्हणून परीक्षेमध्ये आपल्याला बराच वेळेस विचारला जातो स्टेट अँड प्रूव्ह. स्टेट अँड प्रूव्ह म्हणजे स्टेटमेंट दिलेली असते आणि आपल्याला प्रूव्ह करायचा असतो चेंज रूल, तर त्याला ह्या पद्धतीने प्रूव्ह करायचा, नोट्स लिहायची आवश्यकता नाही. त्यानंतर हे डेरिव्हेटिव्ह ऑफ सम स्टँडर्ड कंपोजिट फंक्शन. आता इथं कंपोजिट फंक्शन आलेले आहेत. कंपोजिट फंक्शन काय असतात म्हणजे फंक्शन मल्टिप्लाइड बाय फंक्शन असतील किंवा फंक्शन रेस टू फंक्शन असतील. बघा इथं दिलेलं आहे आता वाय हे फंक्शन असेल तर त्याचं डेरिव्हेटिव्ह डी वाय बाय डी एक्स येतं, म्हणून सेक एफ ऑफ एक्स असेल तर त्याचं डेरिव्हेटिव्ह सेक एफ ऑफ एक्स आणि सेकचं डेरिव्हेटिव्ह येतं टॅन एफ ऑफ एक्स आणि एफ डॅश एक्स. म्हणजे सेकचं डेरिव्हेटिव्ह टॅन येतं, टॅन स्क्वेअर येतं आणि नंतर एफ डॅश एक्सचं डेरिव्हेटिव्ह घ्यायचं एफ डॅश एक्स. बघा इथं सेकचं डेरिव्हेटिव्ह सेक एक्स इंटू टॅन एक्स आहे आणि नंतर एफ ऑफ एक्सचं डेरिव्हेटिव्ह एफ डॅश एक्स. त्याच पद्धतीने कोसेकचं डेरिव्हेटिव्ह काय येतं मायनस कोसेक एक्स इंटू कॉट एक्स येतं, परंतु फंक्शन काय इथं एफ ऑफ एक्स आहे म्हणून मायनस कोसेक एफ ऑफ एक्स इंटू कॉट एफ ऑफ एक्स मल्टिप्लाइड बाय एफ डॅश एक्स. त्याच पद्धतीने याचं सुद्धा डेरिव्हेटिव्ह काढलेलं आहे इथं, हे तुम्हाला बघता येतील. त्यानंतर ई रेस टू एफ ऑफ एक्स असेल तर ई रेस टू एक्सचं डेरिव्हेटिव्ह ई रेस टू एफ ऑफ एक्स आणि त्याचं डेरिव्हेटिव्ह एफ ऑफ एफ डॅश एक्स. लॉग एफ ऑफ एक्स असेल तर एफ डॅश एक्स डिवाइड बाय एफ ऑफ एक्स. ह्या पद्धतीने आपल्याला डेरिव्हेटिव्ह काढता येतं कंपोजिट फंक्शनचं. पुढे सुद्धा इथं बरेच फंक्शन दिलेले आहेत. ह्या फंक्शनचा अभ्यास करायचा आणि त्याचं डेरिव्हेटिव्ह
लक्षात ठेवायचं कसं आहे ते. स्क्वेअर रूट ऑफ एफ ऑफ एक्स असेल तर स्क्वेअर रूट ऑफ एक्सचं डेरिव्हेटिव्ह आपल्याला माहिती आहे 1/2 स्क्वेअर रूट ऑफ एक्स, आणि एक्सचं डेरिव्हेटिव्ह घेतलं तर ते काय येतं एफ डॅश एक्सचं डेरिव्हेटिव्ह 1 येतं, म्हणून स्क्वेअर रूट ऑफ एक्सचं डेरिव्हेटिव्ह 1/2 स्क्वेअर रूट ऑफ एक्स लिहितो. परंतु फंक्शन आहे इथं म्हणून 1/2 स्क्वेअर रूट ऑफ एक्स एफ ऑफ एक्स मल्टिप्लाइड बाय एफ डॅश एक्स, म्हणजे स्क्वेअर रूटमध्ये जे असेल त्याचं डेरिव्हेटिव्ह घ्यायचं असतं. इथं सुद्धा पॉवर फंक्शन असतील, साईन असेल, कॉस असेल, टॅन असेल, क्वाट असेल, तर त्यांचं डेरिव्हेटिव्ह ह्या पद्धतीने घ्यायचं आपल्याला. म्हणून अशा पद्धतीने ज्यावेळी डेरिव्हेटिव्ह घेतो आपण तर त्याला म्हणायचं डेरिव्हेटिव्ह ऑफ स्टँडर्ड कंपोजिट फंक्शन. मग आता याच्यावरचे काही उदाहरणं आहेत, ते उदाहरणं आपण सोडवू. मग ते उदाहरणं काय आहेत की डिफरन्शिएट द फॉलोइंग विथ रिस्पेक्ट टू एक्स, म्हणून हे दिलेले फंक्शन सर्व वाय इक्वल टू दिलेले आहेत, तर यांचं डेरिव्हेटिव्ह घ्यायचं आहे आपल्याला. तर आपण 1 बाय 1 त्यांचं डेरिव्हेटिव्ह घेऊ. बघा आता पहिलं उदाहरण घेतलं आपण की वाय इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ एक्स स्क्वेअर प्लस 5 असेल, तर याचं डेरिव्हेटिव्ह घेताना दोन मेथड वापरू. आता याला दोन मेथड आहेत, फर्स्ट मेथड आणि सेकंड मेथड. पण तुम्ही परीक्षेला जर विचारलं तर तुम्ही फक्त मेथड आयदर युअर चॉईस, वी कॅन यूज फर्स्ट मेथड ऑर सेकंड मेथड. सी हियर यू इज अ फंक्शन्स ऑफ, आता इथं वाय इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ एक्स स्क्वेअर प्लस 5 आहे, म्हणून इथं स्क्वेअर रूटमधलं जे आहे ते यू इक्वल टू एक्स स्क्वेअर प्लस 5, म्हणजे यू इज अ फंक्शन्स ऑफ एक्स आणि वाय काय होणार आहे वाय इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ यू राहणार आहे. मग वेअर वाय इज अ फंक्शन्स ऑफ वाय इज अ डिफरन्शियल फंक्शन्स ऑफ यू अँड यू इज अ डिफरन्शियल फंक्शन्स ऑफ एक्स, ह्या पद्धतीने होईल. आलं लक्षात. मग इथं चेंज रूल जर वापरला आपण dy बाय डी एक्स इक्वल टू dy बाय डी यू क्रॉस डी यू बाय डी एक्स, म्हणजे यूला डिफरन्शिएट करायचं एक्स आणि वायला डिफरन्शिएट करायचं विथ रिस्पेक्ट टू यू. मग आपल्याला भेटेल काय भेटणार आहे. मग समजा आपण पहिलं फंक्शन कन्सिडर केलं वाय इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ यू, तर याचं डेरिव्हेटिव्ह घेताना काय येईल डिफरन्शिएट दिस विथ रिस्पेक्ट टू यू, डेरिव्हेटिव्ह येईल dy बाय डी यू इक्वल टू डी बाय डी यू, डेरिव्हेटिव्ह ऑफ स्क्वेअर रूट ऑफ यू इज 1/2 स्क्वेअर रूट ऑफ यू, अँड सेकंड दिलेलं यू इक्वल टू एक्स स्क्वेअर प्लस 5. आता हे डेरिव्हेटिव्ह काढायचं याचं, म्हणून यू इज अ फंक्शन्स ऑफ एक्स आहे, म्हणून त्याचं डेरिव्हेटिव्ह सुद्धा आपल्याला डी यू बाय डी एक्स इक्वल टू डी बाय डी एक्स एक्स स्क्वेअर प्लस 5 इक्वल टू 2x. आता एक्स स्क्वेअरचं डेरिव्हेटिव्ह 2x आणि कॉन्स्टंट फंक्शन 5 आहे, म्हणून याचं डेरिव्हेटिव्ह 0 आलं, म्हणून 2x प्लस 0 इज 2x. मग आता आपण dy बाय डी यू आणि डी यू बाय डी एक्स काढलं आहे, म्हणून बायवर चेंज रूल किंवा इक्वेशन 1 बिकम्स dy बाय डी एक्स. इथं dy बाय डी यू टाकलेलं आहे आणि डी यू बाय डी एक्स टाकलेलं आहे. 2 कॅन्सल होतो, म्हणून x डिवाइड बाय स्क्वेअर रूट ऑफ एक्स स्क्वेअर प्लस 5, म्हणजे यू म्हणजेच काय आहे एक्स स्क्वेअर प्लस 5. अशा पद्धतीने आपल्याला डेरिव्हेटिव्ह काढता येतं. त्याच पद्धतीने सेकंड मेथड जर आपण घेतली, तेच फंक्शन घ्यायचं वाय इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ एक्स स्क्वेअर प्लस 5, तर इथं डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स करायचं, म्हणून वायचं डेरिव्हेटिव्ह डी वाय बाय डी एक्स आणि याचं डेरिव्हेटिव्ह घेताना स्क्वेअर रूट ऑफ एक्स स्क्वेअर प्लस 5 याचं डेरिव्हेटिव्ह घेताना आता इथं ट्रीट एक्स स्क्वेअर प्लस 5 ॲज यू इन माइंड अँड यूज द फॉर्म्युला ऑफ डेरिव्हेटिव्ह ऑफ स्क्वेअर रूट ऑफ यू, तो स्क्वेअर रूट ऑफ यूचा फॉर्म्युला वापरायचा. मग याचं डेरिव्हेटिव्ह घेताना काय येईल 1 डिवाइड बाय स्क्वेअर रूट ऑफ एक्स स्क्वेअर प्लस 5 आणि डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स स्क्वेअर प्लस 5 याचं डेरिव्हेटिव्ह घेतलं तर 2x प्लस 0 येतं. बघा इथं 1 डिवाइड बाय 2 स्क्वेअर रूट ऑफ यू डेरिव्हेटिव्ह ऑफ यू, मग यूचं काय डेरिव्हेटिव्ह येणार आहे एक्स स्क्वेअर प्लस 5 असेल तर त्याचं डेरिव्हेटिव्ह 2x प्लस 0, म्हणून 2x प्लस 0 म्हणजेच काय 2x. आता हा 2x आणि हा 2x कॅन्सल होईल. कॅन्सल झाल्यानंतर फक्त आपल्याला काय होईल dy बाय डी एक्स इक्वल टू एक्स डिवाइड बाय स्क्वेअर रूट ऑफ एक्स स्क्वेअर प्लस 5. आता ह्या दोन मेथडमध्ये तुम्हाला जी मेथड सोपी वाटली त्या मेथडने तुम्ही उदाहरणं सोडवू शकतात. सेकंड उदाहरण जर घेतलं आपण वी हॅव वाय इक्वल टू साईन लॉग एक्स. आता याचं डेरिव्हेटिव्ह घेतलं विथ रिस्पेक्ट टू एक्स, तर असं आपल्याला लिहिता येईल वायचं डेरिव्हेटिव्ह dy बाय डी एक्स आणि डेरिव्हेटिव्ह ऑफ साईन लॉग एक्स याचं डेरिव्हेटिव्ह घ्यायचं आहे. मग साईन लॉग एक्स, आता इथं लॉग एक्स हा यू इन माइंड अँड यूज द फॉर्म्युला ऑफ डेरिव्हेटिव्ह ऑफ साईन यूचा फॉर्म्युला वापरायचा, म्हणून dy बाय डी एक्स साईनचं डेरिव्हेटिव्ह कॉस लॉग एक्स डी बाय डी एक्स लॉग एक्स, म्हणून इथं लॉग एक्सचं डेरिव्हेटिव्ह घ्यायचं, कारण हे कॉस एक्स म्हणजे काय साईनचं डेरिव्हेटिव्ह आहे, म्हणून साईन लॉग एक्स क्रॉस डी यू बाय डी एक्स लॉग एक्स आणि लॉग एक्सचं डेरिव्हेटिव्ह काय आलं 1 डिवाइड बाय एक्स, म्हणून dy बाय डी एक्स इक्वल टू कॉस लॉग एक्स डिवाइड बाय एक्स. अशा पद्धतीने सुद्धा
आपल्याला दुसऱ्या मेथडने त्या उदाहरणाचं डेरिव्हेटिव्ह फाइंड करता येतं. त्याच पद्धतीने थर्ड उदाहरण आपण बघू, y इक्वल टू ई रेस टू टॅन एक्स. आता इथं सुद्धा याला डिफरन्शिएट जर केलं तर dy बाय डी एक्स इक्वल टू डेरिव्हेटिव्ह ऑफ ई रेस टू टॅन एक्स. आता ई रेस टू टॅन एक्सचं डेरिव्हेटिव्ह, ई रेस टू एक्सचं डेरिव्हेटिव्ह माहिती आहे आपल्याला, ई रेस टू एक्स आणि एक्सचं डेरिव्हेटिव्ह घ्यायचं. म्हणजे इथं एक्स ऐवजी काय इथं टॅन एक्स आहे, म्हणून टॅन एक्सचं डेरिव्हेटिव्ह घ्यायचं. म्हणून ई रेस टू एक्स अँड डेरिव्हेटिव्ह ऑफ टॅन एक्स इज सेक स्क्वेअर एक्स. टॅनचं डेरिव्हेटिव्ह सेक स्क्वेअर एक्स आहे आणि दोघं sec square x into e raised to tan x. This is the derivative of y equal to e raised to tan x. अशा पद्धतीने डेरिव्हेटिव्ह फाइंड करता येईल. त्याच पद्धतीने दुसरं 4 नंबरचं उदाहरण घेतलं आपण, y इक्वल टू लॉग x रेस टू 5 प्लस 4. तर इथं डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x करायचं. सिमिलरली तर इथं लॉग x याचं डेरिव्हेटिव्ह घ्यायचं. म्हणजे कसं, dy बाय डी एक्स इक्वल टू 1 डिवाइड बाय एक्स. परंतु x काय इथं एक्स स्क्वेअर प्लस 4 आहे, एक्स रेस टू 5 प्लस 4 आहे, म्हणून त्याचं डेरिव्हेटिव्ह घ्यायचं एक्स रेस टू 5 प्लस 4. आणि एक्स रेस टू 5 प्लस 4चं डेरिव्हेटिव्ह घेतलं तर एक्स रेस टू 5चं डेरिव्हेटिव्ह येतं 5 एक्स रेस टू 4 आणि कॉन्स्टंट 4 त्याचं डेरिव्हेटिव्ह 0 येतं. म्हणून आपल्याला ह्या पद्धतीने सिम्प्लिफाय करता येईल त्याला. म्हणून 5 एक्स रेस टू 4 डिवाइड बाय एक्स रेस टू 5 प्लस 4. दिस इज द डेरिव्हेटिव्ह ऑफ y इक्वल टू लॉग एक्स रेस टू 5 प्लस 4. त्यानंतर 5 नंबरचं उदाहरण हे सुद्धा त्याच पद्धतीने सोडवता येईल आपल्याला. त्याचं डिफरन्शिएट करायचं विथ रिस्पेक्ट टू एक्सने. बघा इथं 3 कॉस एक्स मायनस 2 लॉग 5 इंटू डी बाय डी एक्स 3 कॉस एक्स मायनस 2. आता इथं 3 मल्टिप्लाइड बाय फंक्शन आहे, म्हणून इथं 3 कॉसचं डेरिव्हेटिव्ह मायनस साईन एक्स आणि मायनस 2चं डेरिव्हेटिव्ह 0, कारण हा कॉन्स्टंट आहे. म्हणून नेक्स्ट स्टेपमध्ये आपल्याला बघा इथं मायनस साईन आलेलं आहे. मायनस साईन कुठून आलं की कॉसचं डेरिव्हेटिव्ह मायनस साईन एक्स येतं आणि हे तसंच ठेवलेलं आहे आणि हा लॉग 5 आहे. दिस इज द डेरिव्हेटिव्ह ऑफ द इक्वेशन 5. सिमिलरली y इक्वल टू 3 डिवाइड बाय 2x स्क्वेअर मायनस 7 रेस टू 5. याचं सुद्धा डेरिव्हेटिव्ह आपल्याला फाइंड करता येईल. बघा हे सुद्धा सोपं आहे. 3 हा कॉन्स्टंट आहे म्हणून डेरिव्हेटिव्ह ऑपरेटरच्या बाहेर आला आणि 1 डिवाइड बाय 2x स्क्वेअर मायनस 7 रेस टू 5 याचं डेरिव्हेटिव्ह घ्यायचं. ते डेरिव्हेटिव्ह ह्या पद्धतीने घेता येईल तुम्हाला. अशा पद्धतीने तुम्ही सिम्प्लिफाय करत गेलात की dy बाय डी एक्स इक्वल टू मायनस 16x डिवाइड बाय 2x स्क्वेअर मायनस 7 रेस टू 6 अशा पद्धतीने डेरिव्हेटिव्ह येईल. त्यानंतर सेकंड आहे डिफरन्शिएट द फॉलोइंग विथ रिस्पेक्ट टू एक्स. इथं सुद्धा आता यांचं डेरिव्हेटिव्ह घ्यायचं आहे. हे सर्व उदाहरणं आपल्याला चेंज रूलवरतीच आहेत, म्हणजे कंपोजिट फंक्शनवरती आहेत. तर कंपोजिट फंक्शन म्हणजे y इक्वल टू साईन स्क्वेअर रूट ऑफ साईन एक्स क्यूब असं असेल फंक्शन, तर याचं डेरिव्हेटिव्ह घ्यायचं. मग स्क्वेअर रूट ऑफ साईन क्यूब म्हणजे काय, 1 डिवाइड बाय 2 स्क्वेअर रूट ऑफ साईन क्यूब अँड डेरिव्हेटिव्ह ऑफ साईन क्यूब इज डेरिव्हेटिव्ह ऑफ साईन क्यूब काय येणार आहे 3 मल्टिप्लाइड बाय, आता कॉस क्यूब, साईनचं डेरिव्हेटिव्ह कॉस आहे आणि क्यूबचं डेरिव्हेटिव्ह काय घेतलं आपण 3x स्क्वेअर. हा 3x स्क्वेअर झाला. म्हणून यांचं सिम्प्लिफाय केलं तर तुम्हाला हे डेरिव्हेटिव्ह भेटणार आहे दोघांचं. म्हणजे हे फंक्शन असेल तर त्याचं डेरिव्हेटिव्ह मायनस 3x स्क्वेअर कॉस एक्स क्यूब डिवाइड बाय 2 स्क्वेअर रूट ऑफ एक्स क्यूब ह्या पद्धतीने. सेकंड y इक्वल टू कॉट स्क्वेअर एक्स क्यूब. याचं सुद्धा डेरिव्हेटिव्ह घेताना आपल्याला डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स करावं लागेल आणि डेरिव्हेटिव्ह ऑफ कॉट स्क्वेअर एक्स क्यूब. आता स्क्वेअर फंक्शनचं डेरिव्हेटिव्ह घेतलं आपण पहिल्यांदा तर काय येणार बघा. आता इथं एक्स क्यूब आणि हा स्क्वेअर आहे म्हणून त्याला होल स्क्वेअर केलेला आहे. मग काय येईल स्क्वेअर फंक्शनचं एक्स स्क्वेअरचं डेरिव्हेटिव्ह जसं घेतो आपण 2x स्क्वेअर 2x म्हणजेच काय याचं डेरिव्हेटिव्ह एकाने कमी केलेला आहे म्हणून कॉट एक्स क्यूब डी बाय डी एक्स कॉट एक्स क्यूब आणि कॉट एक्स क्यूबचं डेरिव्हेटिव्ह येतं कॉटचं डेरिव्हेटिव्ह मायनस कोस एक्स स्क्वेअर एक्स क्यूब आणि डी बाय डी एक्स एक्स क्यूब. एक्स क्यूबचं डेरिव्हेटिव्ह येतं 3x स्क्वेअर. बघा इथं 3x स्क्वेअर लिहिलेलं आहे म्हणून याला सिम्प्लिफाय केलं हा 3ने या 2ला मल्टिप्लाय करायचं म्हणजे लास्ट येईल मायनस 6x स्क्वेअर कॉट एक्स क्यूब कोस एक्स स्क्वेअर एक्स क्यूब ह्या पद्धतीने. त्यानंतर थर्ड आहे y इक्वल टू लॉग इन ब्रॅकेट कॉस एक्स रेस टू 5. याचं सुद्धा डेरिव्हेटिव्ह आपल्याला डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स करायचं आणि लॉग एक्स जसं डेरिव्हेटिव्ह घेतो त्याच पद्धतीने घ्यायचं 1 डिवाइड बाय कॉस एक्स रेस टू 5 डी बाय डी एक्स कॉस एक्स रेस टू 5. तर कॉसचं डेरिव्हेटिव्ह आपल्याला मायनस साईन
आणि एक्स रेस टू 5चं डेरिव्हेटिव्ह 5x4 असं लिहिता येईल. म्हणून आपल्याला पुढे लिहिता येईल, आपल्याला बघा इथं कॉस डिवाइड बाय साईन म्हणजेच टॅन, मायनस टॅन एक्स रेस टू 5x4 म्हणजे याला सिम्प्लिफाय केलं तर -5x4 टॅन x5 अशा पद्धतीने डेरिव्हेटिव्ह काढता येतील. नेक्स्ट फंक्शन आहे y = x³ + 2x - 3 आणि हा दुसरं फंक्शन दिलेलं आहे. तर यांचं डेरिव्हेटिव्ह घेताना आपल्याला याला डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स करावं लागेल आणि यांचं डेरिव्हेटिव्ह घ्यायचं. आता डेरिव्हेटिव्ह घेताना इथं बघा काय वापरलेलं आहे, d/dx डेरिव्हेटिव्ह ऑफ रूल्स ऑफ डिफरन्शिएशन मधला डेरिव्हेटिव्ह ऑफ प्रॉडक्ट वापरलेला आहे. बघा हा u आहे आणि हा v आहे, म्हणून u डेरिव्हेटिव्ह ऑफ v प्लस v डेरिव्हेटिव्ह ऑफ u ह्या पद्धतीने वापरलेला आहे. म्हणून याला म्हणायचं रूल्स ऑफ डिफरन्शिएशन मधला समचा प्रॉडक्टचा रूल वापरलेला आहे. आणि प्रॉडक्टचा रूल वापरत असताना आता हे तसंच राहणार आहे आणि याचं डेरिव्हेटिव्ह घेणार आहेत आपण. x + cos x³ असेल तर 3x + cos x² हा आला आणि डेरिव्हेटिव्ह ऑफ x + cos x, एकचं डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू x आहे म्हणून 1 येईल, पुढच्या स्टेपला येईल. आणि त्याच पद्धतीने इथं सुद्धा याचं डेरिव्हेटिव्ह घेतलेलं आहे. जसं या पद्धतीने इथं घेतलं त्याच पद्धतीने इथं सुद्धा त्याचं डेरिव्हेटिव्ह घेतलेलं आहे आपण. मग पुढे येताना इथं बघा d/dx x + cos x, एकचं डेरिव्हेटिव्ह 1 आहे आणि cosचं डेरिव्हेटिव्ह -sin x आहे. त्याच पद्धतीने इथं सुद्धा x²चं डेरिव्हेटिव्ह 3x² आणि 2xचं डेरिव्हेटिव्ह 2 आणि हा कॉन्स्टंट आहे म्हणून त्याचं डेरिव्हेटिव्ह 0 आहे. म्हणून इथं x³ + 2x - 3 याचं डेरिव्हेटिव्ह येतं 3x² + 4 या पद्धतीने. म्हणून ते सिम्प्लिफाय करायचं, सर्व टर्म लाईक टर्म असतील तर ते एकत्र करायचे आणि शेवटी फायनली तुम्हाला डेरिव्हेटिव्ह भेटेल. फंक्शन दिलेलं होतं आपल्याला त्या फंक्शनचं डिफरन्शिएट केल्यानंतर dy/dx भेटू शकतं. त्यानंतर हे y = 1 + cos² x⁴ √(x + √tan x) याला सुद्धा त्याच पद्धतीने सिम्प्लिफाय करायचं, डेरिव्हेटिव्ह घ्यायचं आणि इथं रूल्स ऑफ डेरिव्हेटिव्ह ऑफ प्रॉडक्ट हा नियम वापरायचा. बघा u डेरिव्हेटिव्ह ऑफ v प्लस v डेरिव्हेटिव्ह ऑफ u ह्या पद्धतीने आणि ते सोडवायचं म्हणजे सिम्प्लिफाय करायचं. आणि स्टँडर्ड फंक्शनचं डेरिव्हेटिव्ह काय असतं ते मगाशी तुम्हाला सांगितलं मी, तो वापर करत राहायचा. बघा पुढच्या स्टेपमध्ये तेच येणार आहे. सिम्प्लिफाय केल्यानंतर जे कॉमन फॅक्टर असतील ते ब्रॅकेटच्या बाहेर काढायचे आणि सॉल्व करायचे. म्हणजे तुम्हाला इथं या पद्धतीने सिम्प्लिफाय केल्यानंतर हे फॅक्टर भेटत जातील. अशा पद्धतीने तुम्हाला स्टेप एकदा वाचल्यानंतर समजल्या नसतील तर परत मला फीडबॅक द्या त्याचा. त्यानंतर हे डिफरन्शिएट द फॉलोइंग विथ रिस्पेक्ट टू एक्स. इथं थर्ड जर घेतला आपण, आता इथं थर्ड उदाहरणामध्ये इथं उदाहरणं बरेच दिलेले आहेत, 6 उदाहरणं घेतलेले आहेत. 6 उदाहरणांपैकी आपण 1-2 उदाहरणं घेऊ. आता पहिलं उदाहरण घेत असताना y = log x to the base 5 to the base 3 ह्या पद्धतीने दिलेलं आहे. म्हणून याला डिफरन्शिएट करत असताना अगोदर सिम्प्लिफाय करावं लागेल आपल्याला. log x to the base 5 to the base 3 इज, आता इथं log x to the base 5 याला चेंज द बेस ऑफ लॉगॅरिथम लिहायचं. log x / log 5 म्हणजे हा याला चेंज द बेस ऑफ लॉगॅरिथम मध्ये लिहिलेला आहे. मग इथं log x / log 5, log 5 म्हणजे हा कॉन्स्टंट आहे म्हणून ते आता इथं log u / v म्हणजे दोन फंक्शनचे भागाकार असेल तर लॉग घेताना वजाबाकी होते. मग बघा log x to the base 3 मायनस log 5 to the base 3 ह्या पद्धतीने. म्हणून y = log x to the base 3 मायनस log 5 to the base 3 याला डिफरन्शिएट करायचं. मग याला डिफरन्शिएट करत असताना log x काढायचं म्हणून log x to the base 3 म्हणजे इथं सुद्धा चेंज द बेस वापरायचा. बघा इथं सुद्धा चेंज द बेस वापरलेला आहे आणि इथं नाही वापरलेला आहे परंतु इथं चेंज द बेस वापरलेला आहे. इथं बघा log x / log 3 आणि log 3 म्हणजेच हा याला डिफरन्शिएट करायचा. आता मग डेरिव्हेटिव्ह घेताना याचं डेरिव्हेटिव्ह घ्यायचं मायनस याचं डेरिव्हेटिव्ह घ्यायचं म्हणजे सम ऑफ रूल्स ऑफ डिफरन्शिएशन मधला डिफरन्सचा रूल वापरायचा, दोघांची वजाबाकी म्हणून. बघा इथं 1 / log 3 कॉमन आहे, कॉन्स्टंट आहे, त्याला डेरिव्हेटिव्हच्या बाहेर काढला. log x याचं डेरिव्हेटिव्ह घ्यायचं,
इथं log 3 हा कॉमन आहे म्हणजे कॉन्स्टंट आहे, त्याला डेरिव्हेटिव्हच्या बाहेर काढायचं. डेरिव्हेटिव्हच्या बाहेर नाही काढायचं कारण हा पूर्ण कॉन्स्टंट आहे. बिकॉज दिस टर्म डज नॉट इन्क्लूड दी एक्स, म्हणजे एक्स नाही आहे इथं, म्हणून याला कॉन्स्टंट म्हणतो आणि याचं डेरिव्हेटिव्ह 0 येणार आहे. बघा नेक्स्ट स्टेपला, म्हणून ते 0 घेतलं, म्हणून 1 डिवाइड बाय log 3 मल्टिप्लाइड बाय 1 डिवाइड बाय एक्स डी बाय डी एक्स लॉग एक्स. आता लॉग एक्सचं डेरिव्हेटिव्हसुद्धा आपल्याला काढता येईल पुढे. 1 डिवाइड बाय log एक्स मल्टिप्लाइड बाय 1 डिवाइड बाय log एक्स आणि हा log एक्सचं डेरिव्हेटिव्ह घेतलं 1 डिवाइड बाय एक्स, म्हणून यांना आणि एकत्र केले तर 1 डिवाइड बाय एक्स log एक्स इंटू log 3 अशा पद्धतीने आपल्याला डेरिव्हेटिव्ह काढता येतील. त्यानंतर सेकंड उदाहरण दिलेलं आहे y इक्वल टू log e रेस टू 3x इंटू या पद्धतीने पार्ट दिलेले आहेत, म्हणून log u इंटू v. म्हणून लॉगॅरिथमचा रूल वापरला आपण, द प्रॉडक्ट लॉगॅरिथमचा रूल जर वापरला, प्रॉडक्ट ऑफ टू फंक्शन, दोन फंक्शनचा जर गुणाकार असेल, बघा हा e रेस टू 3x आणि हा पूर्ण एक दिलेला आहे, म्हणून इथं आपल्याला वापरता येईल y इक्वल टू log a. बघा इथं log a म्हणजे याला सिम्प्लिफाय, हे फंक्शन घेतलेलं आहे आपण पूर्ण, हे बघा इथं फंक्शन पूर्ण घेतलं म्हणजे याचा काय गेला, याचा हे जो इंडायसेस जो दिलेला आहे तो सेपरेट केलेला आहे आपण दोघांना. सेपरेट केल्यानंतर इथं बघा log a मायनस log b असा वापरलेला आहे. पुढे log e रेस टू 3x प्लस log हा वापरलेला आहे. त्यानंतर हा log पुढचा नियम वापरलेला आहे. त्यानंतर इथं 3x, आता log e रेस टू 3x म्हणजेच काय, 3x प्लस 2 डिवाइड बाय 3 log a रेस टू m इक्वल टू m log a, म्हणजे इथं लॉ ऑफ एक्सपोनंट वापरलेला आहे. त्याच पद्धतीने इथं सुद्धा लॉ ऑफ एक्सपोनंटने 1 डिवाइड बाय 3 log 2x प्लस 1. तर बघा इथं लॉ ऑफ एक्सपोनंट काय आहे तुमचा, log a रेस टू m इक्वल टू m log a असा वापरलेला आहे इथं. त्यानंतर याचं डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स घ्यायचं, म्हणजे याचं 3xचं डेरिव्हेटिव्ह, त्यानंतर याचं डेरिव्हेटिव्ह आणि याचं डेरिव्हेटिव्ह घ्यायचं. 3xचं डेरिव्हेटिव्ह येणार आहे, 3 कॉन्स्टंट आहे, एकचं डेरिव्हेटिव्ह 1 येणार आहे, म्हणजे एकचं डेरिव्हेटिव्ह घ्यायचं. इथं त्याच पद्धतीने याचं डेरिव्हेटिव्ह 2/3 कॉन्स्टंट आहे, 1/3 कॉन्स्टंट आहे आणि पुढे त्यांचं डेरिव्हेटिव्ह लिहायचं. एकचं डेरिव्हेटिव्ह 1, इथं log 3xचं डेरिव्हेटिव्ह 1 डिवाइड बाय 3x प्लस 3x मायनस 4 आणि 3xचं डेरिव्हेटिव्ह 3. त्या पद्धतीने आपल्याला करता येतील, कारण याचं डेरिव्हेटिव्ह पुढच्या स्टेपमध्ये दिलेले असेल. आता बघा इथं पुढच्या स्टेपमध्ये दिलं, इथं 3 डेरिव्हेटिव्ह आलं, इथं 2 डेरिव्हेटिव्ह आलं, यांचं सिम्प्लिफाय करायचं आणि शेवटी तुम्हाला dy बाय dx ह्या पद्धतीने भेटणार आहे. त्याच पद्धतीने आपल्याला हे फंक्शनसुद्धा y इक्वल टू log ऑफ हे फंक्शन घेता येईल. तर ह्या दोघांचं जर स्क्वेअर रूट आपण सेपरेट केलं, बघा सिम्प्लिफाय केल्यानंतर दोघांचं स्क्वेअर रूट सेपरेट केल्यानंतर स्क्वेअर रूट निघाल्यानंतर त्याचं इंडायसेस काय होणार आहे, 1 डिवाइड बाय 2 होणार आहे. म्हणून y इक्वल टू log tan 3x डिवाइड बाय 4. याचं डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x घ्यायचं, म्हणून dy बाय dx इक्वल टू डी बाय dx log tan 3x डिवाइड बाय 4. म्हणून इथं log x म्हणजेच 1 डिवाइड बाय tan 3x डिवाइड बाय 4 डी बाय dx tan 3x डिवाइड बाय 4. म्हणून टॅनचं डेरिव्हेटिव्ह घेताना आता बघा इथं cot 3x डिवाइड बाय 4 म्हणजे 1 डिवाइड बाय टॅन होता म्हणून cot घेतला. बिकॉज tan and cot are both are inversely proportional to each other and derivative of tan is sec square and derivative of 3x divided by 4 is 3x divided by 4. ह्या पद्धतीने येईल. sec square म्हणजेच काय 1 डिवाइड बाय cos स्क्वेअर लिहिलेला आहे आणि हा cot म्हणजे काय cos 3x डिवाइड बाय 4 आणि हा sin 3x डिवाइड बाय 4 म्हणजे cot म्हणजेच काय cos डिवाइड बाय sin. ह्या cos मधून हा एक cos चालला गेला, तर खाली फक्त काय होईल 2 sin 3x डिवाइड बाय 4 cos 3x डिवाइड बाय 4 म्हणजेच हा sin 2 sin 3x डिवाइड बाय 2 चा फॉर्म्युला आहे हा एवढा. आणि त्याच्याऐवजी आपण sin 3x डिवाइड बाय 2 म्हणजे sin थिटा इक्वल टू 2 sin थिटा बाय 2 cos थिटा बाय 2 हा फॉर्म्युला वापरलेला आहे. त्याच पद्धतीने 3 डिवाइड बाय 2 1 डिवाइड बाय sin आहे म्हणून तो कोसेक आहे, बिकॉज साइन अँड कोसेक आर इन्व्हर्सली प्रोपोर्शनल. साइन एक्स इक्वल टू 1 डिवाइड बाय कॉस एक्स किंवा कॉस एक्स इक्वल टू कोसेक इक्वल टू 1 डिवाइड बाय साइन एक्स त्या पद्धतीने वापरलेला आहे. अशा पद्धतीने तुम्हाला हे उदाहरणंसुद्धा सोडवता येतील. आता इथं जर बघितलं तर हे सर्व उदाहरणं कसे सोडवलेले आहेत, याला अगोदर सिम्प्लिफाय करायचं.
सिम्प्लिफाय बघा कसं केलेलं आहे. 4 म्हणजे 2चा वर्ग आणि 9 म्हणजे 3 स्क्वेअर या पद्धतीने. पुढे याने याला मल्टिप्लाय केलं, ए रेस टू एम रेस टू एन म्हणजेच ह्या घाताचा घात असेल तर त्यांचा गुणाकार होतो इथं. आणि पुढे 2 लॉग साइन स्क्वेअर एक्स डिवाइड बाय बेस 2 लॉग कॉस स्क्वेअर एक्स डिवाइड बेस 3. मग इथं हा नियम वापरायचा, ए रेस टू लॉग एफ ऑफ एक्स टू द बेस ए इक्वल टू एफ ऑफ ए एफ ऑफ एक्स. म्हणून इथं एफ ऑफ एक्स लिहिताना काय लिहिणार आहेत, साइन स्क्वेअर एक्स प्लस कॉस स्क्वेअर एक्स आणि याची किंमत काय असते 1 असते, म्हणून वाय इक्वल टू 1 आलं. आणि याला डिफरन्शिएट केलं तर वायचं डेरिव्हेटिव्ह dy बाय dx आणि डेरिव्हेटिव्ह ऑफ 1 इज 0 या पद्धतीने.